लाडकी बहीण योजना लाडक्या ताईंनो 10वा हप्ता एप्रिल महिन्याचा हप्ता याच्याबद्दल मोठी बातमी समोर आली आहे। पडताळणी तुमची या ठिकाणी होणार आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला हा लाडक्या बहिणीचा हप्ता भेटणार आहे। तर लाडक्या ताईंनो अशा कोणत्या कोणत्या ताई आहेत ज्यांना या हप्त्याला मुकावं लागणार आहे, अशा कोणत्या ताई आहेत ज्यांना पैसे भेटणार आहेत, सगळ्या गोष्टी तुम्हाला याच व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे। तर एक मोठी बातमी समोर आली आहे। आता त्या लाडक्या बहिणीचा दर जाऊन होणार शोध, म्हणजे या ठिकाणी शोध घेणार आहेत, म्हणजे या ठिकाणी तुमची तपासणी होणार आहे आणि तपासणी झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी 10वा हप्ता भेटणार आहे, एप्रिल महिन्याचा हप्ता भेटणार आहे। तुम्हाला मी सकाळी पण सांगितलं होतं की एप्रिल महिन्याचा हप्ता सगळ्यात डेंजर हप्ता असणार आहे, कारण की या ठिकाणी नवीन वर्ष फायनान्शियल इयर त्याला म्हणतो आपण, आर्थिक नवीन वर्ष सुरू झालेला आहे आणि याच्यातला हा पहिला हप्ता असणार आहे एप्रिल महिन्याचा हप्ता। आणि हा हप्ता या ठिकाणी जर भेटला तुम्हाला तर 100% तुम्हाला पुढे ही योजना कायमस्वरूपी चालू राहणार आहे। तर लाडक्या ताईंनो या ठिकाणी पडताळणी मोठ्या स्वरूपात होणार आहे, कोणत्या ताईला या ठिकाणी मुकावं लागणार आहे, सगळ्या गोष्टी सांगतो। व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे लाडक्या ताईंनो, एका पण ताईंनी व्हिडिओ थांबवायचा नाही। आणि जर चॅनलला कोणी नवीन आला असाल ताईंनो तर सबस्क्राईब करून ठेवा, खूप महत्त्वाचं चॅनल आहे। चला सुरुवात करूया आजच्या या व्हिडिओला। सगळ्यात सुरुवातीला मी तुम्हाला सांगणार आहे की नेमकी ही पडताळणी कशा स्वरूपात होणार आहे, कोणते कोणते फॅक्टर त्याच्यामध्ये असणार आहेत, कशाच्या आधारे ते तपासणी करणार आहे, ते सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगणार आहे। सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे 4 चाकी वाहनाची तपासणी होणार। या ठिकाणी ही 100% गोष्ट खरी असणार आहे। 4 चाकी वाहनाची तुमची तपासणी होणार म्हणजे होणार। घरामध्ये कोणाच्या पण नावावर जर 4 चाकी वाहन असेल तर लाडक्या ताईंनो तुम्हाला पुढचा हप्ता या ठिकाणी भेटणार नाहीये असं सरकारने सांगितलेलं आहे। जर तुमच्याकडे ट्रॅक्टर असेल काळजी करू नका, 100% तुम्हाला पैसे भेटतील, पण ट्रॅक्टर सोडून तुमच्या कुणाच्या घरातल्या कुणाच्या नावावर जर 4 चाकी वाहन असेल तर तुम्हाला या ठिकाणी तपासणी होणार आहे। आणि तपासणीमध्ये जर तुम्ही या ठिकाणी व्यवस्थित या ठिकाणी तुम्हाला उत्तर देता आले नाही किंवा नेमके काय गोष्ट जर समजली नाही तर सगळे डॉक्युमेंट जर व्यवस्थित नाही भेटले तर तुमची लाडकी बहीण योजना बंद होणार आहे। तर लाडक्या ताईंनो छोटा प्रश्न विचारतोय, 4 चाकी वाहन तुमच्या घरामध्ये आहे का? 4 चाकी वाहन, पहिली गोष्ट लक्षात घ्या, सर्वांनी मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे 4 चाकी वाहन तुमच्या घरामध्ये कुणाच्या नावावर आहे का? आणि ते 4 चाकी वाहन तुम्ही कशासाठी घेतलं होतं? बऱ्याच ताईंची मला कमेंट्स आल्या होत्या की सर आम्ही हे 4 चाकी जे वाहन घेतलं होतं ते उपजीविकेसाठी घेतलं होतं किंवा काही कामासाठी घेतलं होतं, रोजगार निर्मितीसाठी आम्ही हे 4 चाकी वाहन घेतलं होतं। किंवा बऱ्याच ताईंचा असा प्रश्न होता की सर हे 4 चाकी वाहन आमच्या सासऱ्याच्या नावावर होतं, पण आता आम्ही विभक्त झालेलो आहोत, वाहिलं राहिलेलं आहे, वेगळं राहिलेलं आहे, तर मग आम्हाला हे आता 4 चाकीमुळे आम्हाला पैसे भेटतील का नाही? तर लाडक्या ताईंनो असे बरेच प्रश्न आहेत। किंवा काही ताई म्हणत आहेत की सर आम्ही 4 चाकी वाहन हे काय केलेलं आहे, सेकंड हँड घेतलेलं आहे, कुणाकडून तरी घेतलेलं आहे, तर त्याच्यामुळे आम्हाला 4 चाकीच्या पैसेमुळे या 4 चाकीमुळे आम्हाला लाडक्या बहिणीचा हप्ता भेटणार आहे का नाही, असे बरेच प्रश्न या ठिकाणी येत आहेत। किंवा काही ताई म्हणत आहेत की सर आमच्या धीराच्या नावावर लाडक्या बहीण म्हणत आहेत की आमच्या धीराच्या नावावर हे 4 चाकी वाहन आहे, मग माझ्या नवऱ्याला या ठिकाणी नवऱ्याचा आम्ही वेगळे राहिलेलो आहोत, तर मग आम्हाला हे पैसे भेटतील का नाही? तर असे बरेच प्रश्न। तुम्हाला एक मला छोटा प्रश्न विचारायचा आहे लाडक्या ताईंनो, तुमच्या घरामध्ये 4 चाकी वाहन आहे का? आणि असेल तर ते कुणाच्या नावावर आहे एकदा मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे। दुसरं आहे रेशन कार्ड। बघा रेशन कार्ड तुमच्याकडे कोणत्या कलरचं आहे ते खूप महत्वाचं आहे। जर तुमच्याकडे केशरी रेशन कार्ड असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा, पिवळं रेशन कार्ड असेल कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय, आणि पांढरं रेशन कार्डल्या वाल्या ताईंनी जर सगळ्यात अगोदर सांगायचं आहे। आणि हे सोडून जर तुमच्याकडे रेशन कार्ड नसेल आणि उत्पन्नाचा जर दाखला जोडला असेल, ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरला तुमच्याकडे रेशन कार्ड नसेल आणि उत्पन्नाचा दाखला जर जोडला असेल तर त्या ताईंनी मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय, कारण की 2.5 लाख उत्पन्न पूर्ण कुटुंबाचं असायला पाहिजे। आणि त्याच्यानंतर तुमचं जास्त जर उत्पन्न आलं, 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न तुमचं आता जर झालेलं असेल तरी तुम्हाला या ठिकाणी लाडक्या बहिणीतून बाहेर काढलं जाणार आहे। त्याच्यामुळे मला एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय तुमचं उत्पन्न किती आहे ते पण मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे। सगळ्यात महत्वाची गोष्ट संजय गांधी योजना, या ज्या ताई आहेत त्याच्यावर तर असं मला वाटतं की खूप मोठा या ठिकाणी सरकारने या ठिकाणी यांच्याबद्दल थोडा विचार केला पाहिजे। संजय गांधी योजना, याच्या पुढे तुम्हाला यस दिसतंय का नो दिसतंय, तुमच्या फॉर्मच्या स्टेटसमध्ये जाऊन चेक करायचं आहे। जर तुमच्या पुढे यस असेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे भेटणार नाहीत। आणि पण अशा कोणी ताई असतील की बाबा संजय गांधी योजनेचे पण पैसे भेटत नाहीत तरी पण यस आले माझ्या समोर, तर अशा कोणी ताई आहेत का मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, कारण की या ठिकाणी लाडक्या ताईंनो त्याच्यामध्ये आपल्याला बदल करता येतो। आपल्याला अंगणवाडी सेविका असतील किंवा तिथले अधिकारी असतील त्यांना
जाऊन सांगता येतं की सर आमचे हे डॉक्युमेंट्स व्यवस्थित परत चेक करा, आमच्या पुढे यस आलेलं आहे आणि आम्हाला या ठिकाणी आम्ही दुसऱ्या योजनेचा कोणता लाभ घेत नाही तरी पुढे आमचे यस आलंय, तर आम्हाला या ठिकाणी नो करून आम्हाला पुढचे लाडक्या बहिणीचे पैसे पाठवा. तर असं कुणाला आलंय का? संजय गांधीच्या पुढे यस आलंय का? कमेंट बॉक्स मध्ये मला सांगायचं आहे. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचं डीबीटी ऍक्टिव्ह. हे बऱ्याच वेळेस मी सांगत असतो बघा, तुमचं आधार कार्ड आणि बँक अकाउंट हे जर दोन्ही सेम असेल आणि नाव जर सेम असेल आणि ते ऍक्टिव्ह असेल तरच तुम्हाला पैसे भेटणार आहेत. या सगळ्या गोष्टीची तपासणी होणार आहे लाडक्या बहिणींनो आणि त्याच्यानंतरच तुम्हाला पैसे भेटणार आहेत. तर मला सर्वांनी एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे की ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या काय काय आहेत, त्याच्यानंतर तुम्हाला पुढचे पैसे भेटणार आहेत. लाडक्या बहिणींनो सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे मला. आणि बघा लाडक्या बहिणींनो, तुम्ही काही प्रश्न विचारले होते, ते प्रश्नाचे उत्तर आता या ठिकाणी मी देणार आहे. त्याच्यामुळे तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारायचे सर्वांनी. एवढ्या साऱ्या लाईव्ह ताई मला व्हिडिओ बघताना दिसत आहेत, तर सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये आपलं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय आणि तुम्हाला आतापर्यंत किती हप्ते जमा झालेत ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं. प्रत्येक ताईंनी सांगायचंय, कारण की 10वा हप्ता तुम्हाला हवा असेल तर लाडक्या ताईंनो तुम्हाला 9 हप्ते येणं खूप गरजेचं आहे. 9वा हप्ता जर आला असेल, तपासणी तुमची व्यवस्थित झाली असेल तर 10वा टप्पा तुम्हाला 10वा हप्ता तुम्हाला भेटणार आहे. त्याच्यामुळे सर्वांनी मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे नाव, जिल्हा आणि तुम्हाला आतापर्यंत किती हप्ते जमा झालेले आहेत. चला त्याच्यानंतर बघा आता एक पुढचा प्रश्न आहे, लवकरच भेटला तर फारच उत्तम होईल. बघा 10वा जो टप्पा आहे, 10वा टप्पा म्हणजे एप्रिल महिन्याचा हप्ता लवकर भेटावा असं सरकारकडे मागणी मी पण सुद्धा करत आहे. बघा लाडक्या ताईंना खूप एवढं वाट बघायला लावत जाऊ नका. महिन्याच्या पहिल्या आठवड्यात द्या किंवा दुसऱ्या आठवड्यात द्या किंवा शेवटच्या आठवड्यात द्या, कधी पण द्या, पण एक तारीख ठरवून द्या. बघा प्रत्येक वेळेस लाडक्या बहिणी या ठिकाणी वाट बघत बसतात की पहिल्या आठवड्यात येतील, दुसऱ्या आठवड्यात येतील, कोणत्या तारखेला येते का, कोणत्या सणाला येतोय का, कोणत्या एखाद्या नवीन दिवसाला येतोय का, शेवटच्या आठवड्यात येतोय का. असं न करता सरकारने लगेच असं एक गोष्ट करून टाकावं की पहिल्या आठवड्यात पैसे देऊन टाका किंवा शेवटच्या आठवड्यात पैसे द्यावा किंवा त्यांनी एक तारीख ठरवून द्यावा की या तारखेला प्रत्येक महिन्यामध्ये लाडक्या बहिणीला पैसे मिळतील. तर अशा स्वरूपात कोणत्या ताईला वाटतं की तारीख एक फिक्स करून टाकावं सरकारने की या तारखेला लाडक्या बहिणीला पैसे यावेत. कुणाकुणाला असं वाटतंय कमेंट बॉक्समध्ये मला सांगायचं आहे. चला पुढचा प्रश्न बघूया. मला पण पाहिजे सर आणि माझे जून पण जुने पण पेंडिंग आहे सर, ते पण अशी अपेक्षा आहे सर. ओके ताई म्हणतायत की माझं जुनं पण काही पैसे बाकी आहेत आणि नवीन पण पैसे आले नाही. ताई तुमचं जर सगळ्या गोष्टी पेंडिंग असतील काळजी करू नका. एप्रिलमध्ये जर तुमचं डीबीटी ऍक्टिव्ह झालेलं असेल, डीबीटी ऍक्टिव्ह असेल, तुमचा फॉर्म अप्रूव्ह असेल तर मागचे सगळे पैसे तुम्हाला एकदाच येऊन जातील, काळजी करायची गरज नाहीये. चला पुढचा प्रश्न. हॅलो सर, गुढीपाडव्याच्या दिवशी जमा होणार होते, लाडक्या बहिणीचे देण्यात येणार होते म्हटले होते, तर काय झालं? तर लक्षात घ्या, बऱ्याच टाइमला या ठिकाणी वाटलं होतं गुढीपाडव्याला आपण सगळ्यांनी विचार केला होता की गुढीपाडव्याला पैसे मिळतील, रमजान ईदला पैसे मिळतील, हे मोठे मोठे सण या ठिकाणी आले होते त्याला पैसे मिळतील, पण सरकारने पैसे टाकलेले नाहीत. तर आता बघा पुढचे काही सण असतील किंवा पुढचे काही तारखा असतील त्याच्यावर पैसे मिळावेत असं आपण सरकारकडे मागणी करू शकतो. बघा अधिकृत अजून तारीख आलेली नाही. ज्या गोष्टी सरकारने सांगितल्यात त्या गोष्टी तुम्हाला मी सांगत असतो किंवा पेपरमध्ये कुठं आलं, न्यूजपेपरला कुठं आलं, टीव्हीमध्ये कुठं आलं किंवा मी ज्यावेळेस काही वृत्तपत्रामध्ये जे रिपोर्टर असतात त्यांच्याबरोबर मी चर्चा करत असतो, त्यांच्याकडून मला काही कळालं तर तुम्हाला मी माहिती सांगत असतो. बघा यावेळेस वाटलं होतं पाडव्याला पैसे येतील, रमजान ईद निमित्त पैसे येतील, 2 सण एकत्र आले होते, सगळ्याला वाटलं होतं की पैसे येतील पण आलेले नाही. त्याच्यामुळे बऱ्याच ताईंना नाराज झालेले. पण काळजी करू नका. बघा एप्रिल महिना आताशी आजपासून चालू झालाय. बघा आता ह्या महिन्यामध्ये तुम्हाला लवकरात लवकर गुड न्यूज भेटावी अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. बघा पुढचा प्रश्न बघूया. दादा मला 8वा 9वा हप्ता मिळाला नाही, काय प्रॉब्लेम झाला असेल? बघा लाडक्या ताईंनो, तुम्हाला जर 8वा आणि 9वा हप्ता भेटला नसेल तर एकमेव कारण असणार आहे तुमचं संजय गांधी निराधार योजना. या योजनेमध्ये तुम्ही जर अडकला असताल, कारण की आतापर्यंत 7 हप्ते भेटलेत म्हणजे तुम्हाला डीबीटी पण ऍक्टिव्ह असेल, तुमचं अप्रूव्ड पण सगळं असेल, 8वा 9वा हप्ता भेटत नाही याचा अर्थ असा होईल की तुमचं एक ते तुमचं संजय गांधी योजनेच्या पुढे यस आलंय तर ते एकदा चेक करायचं आहे. ते जर यस आलं असेल तर लवकरात लवकर मला कमेंट बॉक्समध्ये या ताईंनी सांगायचं आहे. किसन पाधी
या ताईंनी सांगायचं लवकरात लवकर मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं की तुम्हाला यस याच्या पुढे यस आलेलं आहे का. ते जर यस आलं असेल तर तुम्हाला पैसे भेटणार नाहीत, मग त्याच्यानुसार तुम्हाला पुढच्या गोष्टी करावी लागणार आहेत. चला पुढचं कधी येतील दादा एप्रिलचा हप्ता. लाडक्या ताईंनो बघा एप्रिलच्या हप्त्याची बरोबरची तारीख मी तुम्हाला सकाळी पैसे सांगितली होती. उद्या पण परत काही माहिती भेटली तर उद्या सकाळी सांगतो. चला पुढचा. हो दादा मला पण लवकर पैसे पाहिजे आहेत. ओके ओके मला म्हणत आहेत की लवकरात लवकर. यस सगळ्यांना अपेक्षा लागली की लवकरात लवकर ह्या लाडक्या बहिणीचे 10व्या महिन्याचे एप्रिल महिन्याचे पैसे भेटावेत. असं बघा मला पण तेच वाटत आहे, सगळ्यांना पण तेच वाटत आहे. त्याच्यामुळे ईश्वरचरणी मी एकच प्रार्थना करतो की लवकरात लवकर सरकारने लाडक्या बहिणींना हे पैसे द्यावेत. आणि त्याचबरोबर लाडक्या सगळ्या दादांना म्हणजे सरकारला मी मागणी करत आहे की बाबा सरसकट सगळ्यांना पैसे द्यावेत. या ठिकाणी कुणाची पडताळणी न करता सरसकट सगळ्यांना पैसे द्यावेत अशी मी विनंती करत आहे. सर्वांना व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करायचंय, माहिती आवडत असतील तर लाईक करायचंय, जास्तीत जास्त शेअर करायचंय आणि चॅनलला कुणी नवीन आला असेल तर सबस्क्राईब करून ठेवायचंय. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री गुरुदेव.